मेथकूटसाठी लागणारे हरभरे डाळ, वाटाणे डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, तांदूळ, ज्वारी मूठभर, गहू, वाटाणे डाळ, मिरी, लवंग, दालचीन, धने, मेथी, मोहरी, काळी मिरी, हे जिरे, हिंग, तिखट आवडीनुसार आणि मीठ. हे सगळं आता खमंग भाजून घेणे. आता मी हरभरे डाळ भाजायला घेतलेली आहे. असं बघा, खमंग सर्व डाळी हे सगळं भाजून घेणे. आता बघा, वाटाणे डाळ भाजायला घेतलेले आहे. आता पावसाळी हवेमुळे ना जरा मऊ पडलेलं आहे, म्हणून जरा भाजायला थोडंसं वेळ लागते. खरं हे सगळं खमंग भाजून घ्यावं लागतं, तर वर्षभर मेथकूट टिकते किंवा फळनीट, मेथकूट किंवा फळनीट असं म्हणतात ते. आता मूग डाळ भाजायला घेतलंय. सगळं खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे ते राहते चांगलं. आता हे सर्व डाळी भाजून झालेले आहेत. आता हे धने, हे पण खमंग धने, जिरे, मोहरी, लवंग, दालचीन, काळी मिरी, हे सगळं असं छानपैकी भाजून घ्यायचं. हे बघा, छान भाजलेलं आहे. हे सगळं आता भाजून घेतलेलं आहे. खमंग गार झाले की ते बारीक दळून आणायचं आणि 3-4 वेळा चाळून घ्यायचं. असं 3-4 वेळा मेथकूट म्हणजे फळनीट चाळून घ्यायचं.